हॅलो नमस्कार मंडळी, मी प्रीती कोळपे स्वागत करते माझ्या आजच्या नवीन एका ब्लॉगमध्ये। तर आज आहे नागपंचमी, तर तुम्हा सर्वांना नागपंचमीच्या माझ्याकडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा। तर आज मी नागपंचमीची कशी पूजा करते ती पण घरी, तर तेच आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे। खरं तर सणांची मजा ही पूर्वीसारखी राहिली नाही, कारण पूर्वी कसं असायचं, कोणताही सण असला तरी त्याची खूप मजा असायची। तर आता शहरात किंवा असं सण साजरे करायचे म्हटल्यानंतर ते घरीच साजरे करावे लागतात। पूर्वी लोक नागपंचमी जर असेल तर लहान मुलं हट्टाने झोके वगैरे बांधून घ्यायचे, कारण त्यावेळेस खूप मोठे मोठे झाडंही होते आणि मजाही खूप वेगळीच असायची। कारण झोके खेळायला खूप मजा वाटायची, लहान मुले कंटिन्यू ते झोका खेळणं वगैरे, त्यामुळे सणाचाही आनंद खूप असायचा। आणि बायकाही नागपंचमीच्या दिवशी वारुळाला पूजायला गेल्यानंतर झोक्याचा आनंद घ्यायच्या, कारण त्यावेळेस जास्त करून बायका या घराबाहेर पडत नव्हत्या, सणानिमित्तच बाहेर पडायच्या, त्यामुळे ते आनंद खूप असायचा की आता वारुळाला पूजायला जायचं आणि मग तिकडेच जाऊन मस्त झोका वगैरे खेळायचा मैत्रिणींसोबत। तर खूप मजा असायची ते, आणि आता ते कुठंतरी कमी होत चाललेलं आहे। आणि त्याचबरोबर मोबाईलमुळेही खूप सणांचं महत्त्व म्हणा कमी झालेलं आहे, कारण आता जे काही आहे ते मोबाईलमधूनच छोटे मुलं आनंद घेतात। त्यामुळे असं जे खेळ असतात किंवा सणांचा आनंद आहे तो एवढा पहिल्यासारखा नसतो। तर चला तर मग जास्त वेळ न घालवता आता आपण पूजा करून घेऊयात। मी साधी सिंपल अशी पूजा करून घेतलेली आहे। नरसोबा एका ठिकाणी चिपकून घेतलेला आहे, त्यानंतर त्याला फुलं वाहून हळदी कुंकू लावून घेतलं आणि त्यासमोर दिवा लावून घेतला। त्यानंतर म्हणजे मी गूळ, शेंगदाणे आणि ज्या आपल्या लाह्या असतात त्याचा आणि दुधाचा असं नैवेद्य दाखवून घेतलेला आहे त्याच्यासमोर। पुढे तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता। नागपंचमीच्या दिवशी आपण भावासाठी उपवास करत असतो, तर पूजा झाल्यावर कुणी हा उपवास सोडतं, तर कुणी आदल्या दिवशीही पकडतं हा उपवास। तर जिकडे तिकडे वेगवेगळी पद्धत असते, वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी अशी पद्धत। त्यानंतर मी दिवा लावला, नैवेद्य ठेवला आणि अगरबत्तीही लावून घेतलेली, अशी साधी सिंपल अशी पूजा केलेली आहे। तर तुम्ही नागपंचमीची पूजा कशी करता हे कमेंट करून नक्कीच कळवा, कारण वारुळाला तर जायला काय भेटलं नाही, त्यामुळे मी साधी सिंपल अशी घरच्या घरीच पूजा केलेली आहे। बाहेर नाही जमलं जायला तर घरीच चला आपण थोडीशी छोटी पूजा घेऊया आणि नागदैवतेचा आशीर्वाद घेऊयात। तर कशी वाटली पूजा हे कमेंट करून नक्कीच कळवा। तर असा सण साजरा केलेला आहे मी नागपंचमीचा, घरीच एकदम साध्या सोप्या पद्धतीने। कशी वाटली हे कमेंट करून नक्कीच कळवा। चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लवकरात लवकर जाऊन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। चला तर मग आजचा व्हिडिओ येथेच एंड करते, भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये नवीन एका व्हिडिओ सोबत। तोपर्यंत बाय बाय।